ज्यांनी कधी छत्रपती शिवाजी महाराजांना वाचण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही, तेच लोक आज आमचे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या रक्तात आहेत, कणाकणात आहेत म्हणून ओरडू ओरडू सांगत. पण त्यांनी कधी छत्रपती शिवाजी महाराजांना वाचला असता आणि समजून घेण्याचा प्रयत्न जरी केला असता तर त्यांनी स्त्री जातीवर कधीच स्वीकार केली नसती. स्त्रियांचा अनादर होईल, स्त्रियांचा अपमान होईल किंवा त्यांना कमी लेखल्या जातील असं वक्तव्य कधीच केलं नसतं. आणि एखाद्या व्यक्तीला स्त्री आणून शिव्याही दिल्या नसत्या. ज्या लोकांनी स्त्रियांचा अपमान केला, त्यांच्यावर अन्याय केला, त्या लोकांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता ह्याच पुस्तकातील एक प्रसंग. गावाच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या तरण ताठ्या पोरीला दुसा ढवळ्या समक्ष उचलून नेले आणि भोगली. माती झालेल्या जीवापेक्षा मरण बरे म्हणून पोरीने जीव दिला. सगळा गाव हरवला पण मुकाच राहिला. शिवाजीच्या कानी ही गोष्ट आली. पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्याला आणलं गेलं आणि हातपाय तोडण्याची शिक्षा झाली. नुसती झालीच नाही तर अंमलातही आली आणि साऱ्या मावळखोऱ्यात अक्षर पसरली. गरीब रेतेच्या पोरीची आबरू घेतली म्हणून वतनदार पाटला जबर शिक्षा झाल्याचे पाहून रयत शिवाजीवर फिदा झाली. आणि रेतेच्या आबरू रक्षणासाठी शिवाजी कार्य करीत असेल तर त्या कार्यासाठी मरायला तयार झाली. स्त्रियावर होणाऱ्या अन्यायाविरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढी कठोर पावलं उचलली होती आणि स्त्री जातीचा सन्मान केला होता. आजच्या लोकांनी वाचलं असतं तर स्त्रियांहून कधीच शिवीगाळ केली नसती आणि स्त्रियांना कधीच कमी लेखण्याचा प्रयत्न केला नसता. त्यामुळे गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक एकदा तरी वाचा.